स्वागत आहे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर. आपल्या 17 डिसेंबरच्या अनुषंगाने आपण जे काही वन डे सेशन किंवा अन्य काही माध्यमातून जे तुमच्यापर्यंत जो चालू घडामोडीचा डाटा आहे तो सगळा पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. त्यातले काही घटक असे की जे खूप महत्वाचे ठरणार त्याबद्दलची आपल्याला आज काय करायचे चर्चा करायची आहे. या ठिकाणी मी तुलनात्मक दृष्ट्या जे काय आपण जसं एक्झामच्या अगोदर शेवटच्या रिव्हिजनसाठी जेव्हा आपण चार्ट तयार करतो आणि त्याच्या माध्यमातून आपलं वर्कशॉप होतं, जसं आपली रयत प्रबोधिनीच्या ऍपवरती वन डे रिव्हिजनची ही बॅच आहे. तर याच्या माध्यमातून जे काही तुलनात्मक भाग आहे जो परीक्षेला अनुषंगून येऊ शकतो तर तो आपण या ठिकाणी काय करणार डिस्कस करणार आहे. या ठिकाणी काही महत्वाचे मुद्दे मी हायलाइट केलेले आहेत. ते थोडक्यात त्यातले कोणते पॉइंट्स हे आपल्याला येऊ शकतात त्या अनुषंगाने आपण इथं काय करतो चर्चा करतो. जर ही तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल जी आपली शेवटच्या टप्प्यात रिव्हिजनसाठी खूप उपयुक्त ठरते तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे करंट अफेअर्स बाय संग्राम पाटील, ज्याचं डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक सुद्धा दिलेली आहे, तर त्या चॅनलवरती या. त्या ठिकाणी आपण ही पीडीएफ काय केलेली आहे तर तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. ओके, आता आपल्याला बघायचं आहे की आर्थिक घडामोडी ज्या या काळात घडलेल्या आहेत आणि त्यावरती प्रश्न कसा येऊ शकतो किंवा काय. आता या ठिकाणी काही गोष्टी मेन्शन केल्या बघा, जसं या ठिकाणी म्हटलंय डिफेन्स फंड, जो संरक्षण क्षेत्रातील जे काही पायाभूत सुविधा असतील किंवा त्या ठिकाणी जी काही इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्या अनुषंगानं जो देशातला पहिला संरक्षण क्षेत्रासाठीचा जो फंड आहे तो एचडीएफसी असेट्स मॅनेजमेंट कंपनी या कंपनीनं तो आणलेला आहे. म्हणजे इथं एचडीएफसी हा एक महत्वाचा कंपनीचा भाग आहे की जो काय करतोय देशातला पहिला डिफेन्स फंड आणत असलेला आपल्याला दिसतो. अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो की संरक्षण क्षेत्रातला पहिला डिफेन्स फंड कुणी आणला, तर कुठल्या बँकेने किंवा कोणत्या कंपनीनं, एसबीआय, आयडीबीआय असेल, आयसीआयसीआय असेल किंवा एचडीएफसी असेसमेंट असेल. तर एचडीएफसी असेसमेंट बँक जी काय अलीकडे दोन्हींचं एकत्रीकरण झालं तोही मुद्दा आपल्याला बघायचा आहे. पुढे बघा एक मुद्दा उत्कर्ष आराखडा, ज्याचा दुसरा टप्पा सुरू झालाय. आता हा जो उत्कर्ष आराखडा आहे तो आरबीआयनं काय केलाय आणलेला आहे आणि याचा उद्देश काय आपल्यासाठी महत्वाचा उद्देश तर बघा आरबीआय वरील नागरिकांचा आणि संस्थांचा विश्वास दृढ करणं यासाठी हा काय केलेला आहे तर उत्कर्ष आराखडा मांडलेला आहे आणि ज्याच्या माध्यमातून नियामक आणि पर्यवेक्षी यंत्रणा जे ती मजबूत करायची आहे. हा उत्कर्ष आराखडा कोणी आणलेला आहे आरबीआयनं. तसंच आरबीआयने एक आणखीन उपक्रम सुरू केला होता, दक्ष उपक्रम. कोणता? आरबीआयचा दक्ष उपक्रम, जो सेम याच पद्धतीचा काम करणार आहे. पर्यवेक्षक आणि देखरेख प्रणाली काय करणं, तर त्याच्यासाठी अनुषंगाने हा दक्ष उपक्रम आणलेला आहे. आणि आणखीन एक आणलेला आहे अंतर्दृष्टीय डॅशबोर्ड, ज्याच्या माध्यमातून आरबीआय काय करणार आहे तर अधिक समावेशनाच्या प्रगतीचं मूल्यमापन करण्यासाठी आणि निरीक्षण करण्यासाठी. म्हणजे आयोगाचा जर प्रश्न आला की उत्कर्ष आराखडा असेल, दक्ष उपक्रम असेल किंवा अंतर्दृष्टी डॅशबोर्ड असेल, तर या तिन्हींच्या मागे एकच संस्था आहे ती म्हणजे आपली आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ज्याला आपण मध्यवर्ती बँक म्हणतो. नेक्स्ट आहे बघा एक प्रोजेक्ट कुबेर नावाचा एसबीआयनं सुरू केलेला एक कार्यक्रम दिसतो किंवा प्रोजेक्ट दिसतो. तो प्रोजेक्ट कुबेर काय आहे, त्याचा उद्देश असा आहे की ग्राहकाच्या विविध गरजा, स्त्रोत आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा ज्या आहेत यांची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने काय करण्यात आलेलं आहे, प्रोजेक्ट कुबेर सुरू करण्यात आलेला आपल्याला दिसतो. असे हे 3 प्रोजेक्ट्स किंवा 4 प्रोजेक्ट्स हे अलीकडल्या काळात काय झाले दिसतात आलेले आपल्याला दिसतात. ओके, आता नेक्स्ट मुद्दा आहे बघा याच्या की परकीय व्यापार धोरण याच्या संदर्भात आपल्याला काय करायचे चर्चा करायची आहे. ओके, आता बघू परकीय व्यापार धोरण. तर बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की आता जे आपलं परकीय धोरण आहे व्यापार संदर्भातलं तर ते पियुष गोयल यांनी मांडलेलं आपल्याला दिसतं. आपले केंद्रीय मंत्री कोण? पियुष गोयल यांनी मांडलेला आहे. आणि याच्यामध्ये 4 स्तंभांवरती किंवा 4 बाबींवर भर द्यायचा. एक म्हणजे सवलत प्रोत्साहन द्यायचं आहे, सहकार्य निर्यात, व्यवसाय सुलभता, उद्योन्मुख क्षेत्र याच्या अनुषंगानं. आणि आपल्याला माहित असेल की परकीय धोरण हे 5 वर्षासाठी असतं, पण यावेळी हे 5 वर्षासाठी नाही. आणि यातला जो मेन मोटो किंवा जो उद्देश आहे की निर्यात 2030 पर्यंत 2 लाख कोटी किंवा ज्याला आपण 2 ट्रिलियन म्हणतो एवढी आपली निर्यात काय व्हायला पाहिजे तर परकीय देशांसोबत ती व्हायला पाहिजे. हे या ठिकाणी उद्दिष्ट मुख्य असलेलं दिसतं. आणि रुपयाला जागतिक चलन बनवणं हे या परकीय धोरणाचा उद्देश असलेला आपल्याला दिसतो. 5 वर्षासाठी नाही, पियुष गोयल यांनी मांडले आणि 2030 पर्यंत 2 ट्रिलियन निर्यात आपली व्हायला पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे बघा एफडीआय संदर्भातला रिपोर्ट आलेला आहे. आणि हा जो रिपोर्ट आहे याच्यानुसार 2023 मध्ये भारतात जो एफडीआय आला तो 46 अब्ज आणि 1 नंबरला जो देश आहे तो सिंगापूर आहे, त्याच्यानंतर मॉरिशस आहे आणि अमेरिका असलेला दिसतो. आणि जो एफडीआय आलेला आहे 2023 मध्ये तर त्यामध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आहे, कर्नाटक 2 नंबरला आणि दिल्ली 3 नंबरला असलेला दिसतो. आणि संगणक सॉफ्टवेअर हे कायमच पहिल्या स्थानी असतं ज्यामध्ये एफडीआय सगळ्यात आलेला आहे. आता 21-22 मध्ये मात्र देश वेगळे होते, राज्य वेगळे होते. 21-22 मध्ये सिंगापूर, युएसए,
मॉरिशस असं होतं, सिंगापूर आता तेच राहिलेलं आहे. बघा इथं राज्य चेंज झालेलं आहे. कर्नाटक बघा गेल्या वेळी कर्नाटक होतं, 2023 मध्ये महाराष्ट्र एफडीआय मध्ये पहिल्यांदा आहे. कर्नाटक आता दुसऱ्या नंबरला गेलेला आपल्याला दिसतं, 2 नंबरचा महाराष्ट्र पहिल्याला आलेला आहे. आणि संगणक सॉफ्टवेअर हे कायमच काय असलेलं दिसतं, पहिल्या स्थानी असलेलं आपल्याला दिसतं. ओके चला, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा की आपल्याकडे काही विलिनीकरण किंवा काही बँका या काय झालेल्या दिसतात, चर्चेत आलेल्या दिसतात. आता त्या कोणकोणत्या बँका ज्या चर्चेत आलेल्या आहेत किंवा त्यांचं काय वैशिष्ट्य, आता यातला एक पहिला मुद्दा आहे बघा, ऑइल इंडिया कंपनी हिला महारत्न दर्जा मिळालाय. सार्वजनिक उपक्रम विभागानं ऑइल इंडिया लिमिटेड कंपनीला महारत्न दर्जा, आणि ही 13वी महारत्न कंपनी आहे देशातली. कितवी? 13वी महारत्न कंपनी दिसते, आणि जिची स्थापना 1959 साली झाली होती. मुख्यालय आसाम मधील दुलियाजन या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसतं. आणि आता महारत्न दर्जा 2010 पासून देतात. आता ही काय 13वी कंपनी दिसते, तर 12वी महारत्न कंपनी होती रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन ज्याला म्हणतो REC, तर ती 12वी असलेली दिसते. महारत्न तसं नवरत्न दर्जा बघा, नवरत्न ONGC विदेश लिमिटेड या कंपनीला अलीकडे काय झालेलं आहे, नवरत्न दर्जा मिळाला, आणि नवरत्न मिळवणारी ती 14वी कंपनी असलेली आपल्याला दिसते. महारत्न, नवरत्न, मिनीरत्न. आता त्यातलं नवरत्न आणि मिनीरत्न यांचा जो दर्जा आहे तो 1997 ला सुरू झाला. म्हणजे नवरत्न दर्जा आणि मिनीरत्न दर्जा देण्याला 25 वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे इथं सुद्धा प्रश्न येऊ शकतो. जर महारत्न आता अलीकडली कंपनी विचारली तर ऑइल इंडिया लिमिटेड कंपनी, आणि जे नवरत्न विचारली तर ONGC विदेश लिमिटेड असलेली दिसते. ओके चला, नेक्स्ट HDFC आणि HFDC बँक लिमिटेड यांचं विलिनीकरण झालेलं आहे, आणि हे भारतातलं आतापर्यंत सर्वात मोठं आर्थिक विलिनीकरण झालेलं आपल्याला दिसतं. जवळपास 172 अब्ज डॉलर किंवा 14 लाख कोटी बाजार मूल्य असं या ठिकाणी त्यांचं ओव्हरऑल मूल्य असलेलं आपल्याला दिसतं. आणि SBI नंतरची ही देशातली दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी बँक आहे, दुसऱ्या नंबरची. आणि बाजार मूल्यानुसार जर बघितलं त्यांचं भाग भांडवल बाजारातलं सगळं काय मूल्य, तर ती जगातली 4थी सर्वात मोठी बँक दिसते. HDFC लिमिटेड जी कंपनी आहे, जी हाऊसिंग फायनान्स मधली एक मोठी वित्तीय कंपनी होती, जिची 1977 ला स्थापना झाली. आणि HDFC बँक कधी स्थापन झाली, ज्यावेळी आपल्याकडे LPG धोरण मांडलं गेलं, मनमोहन सिंग त्यावेळी आपले अर्थमंत्री होते. तर LPG धोरणानंतर आपल्याकडे काय झालेलं आहे, HDFC बँक 1994 ला स्थापन झाली. आणि या दोन्हीतले काय झालेलं आहे, आता एकत्रीकरण झाल्यामुळं हे सगळ्यात मोठं वित्तीय एकत्रीकरण असलेलं आपल्याला दिसतं. नेक्स्ट आहे बघा एअरटेल पेमेंट बँक, जिला काय झालेलं आहे, तर त्या बँकेनं इको फ्रेंडली डेबिट कार्ड आणलेलं आपल्याला दिसतं. आणि अशी इको फ्रेंडली डेबिट कार्ड आणणारी भारतातली पहिली बँक आहे, ज्याच्यामध्ये वेस्टेज जे प्लास्टिक किंवा यापासून ते काय झालंय, डेबिट कार्ड बनवलेलं आपल्याला दिसतं. आता RBI कडून गेल्या वर्षी काय झालं होतं, तर अनुसूचित बँकेचा दर्जा हा एअरटेल बँकेला मिळाली होती, आणि ती 4थी अनुसूचित बँक जी पेमेंट बँक होती. आता मुळात आपल्याकडं 2013 जी नचिकेत मोर समिती आली होती, त्यांनी पेमेंट बँकेचं काय केलं होतं, तर सुरुवात करायला सांगितलं होतं. त्याच्यानुसार पहिली पेमेंट बँक स्थापन झाली होती एअरटेल, आणि त्याला अलीकडं RBIनं शेड्युल्ड बँक याचा दर्जा दिला. ती 4थी पेमेंट बँक आहे. याच्या अगोदर पेटीएम असेल, फिनो पेमेंट बँक असेल, किंवा अन्य कुठल्या ज्या पोस्ट इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल, त्यांना तो दर्जा मिळाला होता. ओके, ही देशातली काय दिसते, पहिली पेमेंट बँक असलेली आपल्याला दिसते. ओके चला, नेक्स्ट आता आपल्याला मुद्दा बघायचा आहे, तो म्हणजे बघा की SU स्मॉल फायनान्स बँक ही जी चर्चेत आलेली आहे. का चर्चेत आल्या, तर 24 तास ती काय करते, व्हिडिओ बँकिंग सेवा देणारी मोफत पहिली बँक ठरली आहे SU स्मॉल फायनान्स बँक. तर सिटी बँक जी आहे, तर या सिटी बँकेला आशिया मासिक जे आहे त्यांच्याकडून बँक ऑफ द इयर मिळालेला आहे. शक्यता फार कमी आहे प्रश्न येण्याची. नेक्स्ट आहे बघा, हा वन लाईनला प्रश्न येऊ शकतो, ग्रीन बॉन्ड. आता देशातला पहिला ग्रीन बॉन्ड कोणत्या महानगरपालिकेने आणला, तर इंदोर महानगरपालिकेनं. मध्य प्रदेश मधलं इंदोर हे शहर स्वच्छ शहर आहे, आणि याच अनुषंगानं यांनी एक काय केलं, ग्रीन बॉन्ड. ग्रीन बॉन्ड म्हणजे काय, की असे बॉन्ड की ज्याच्या माध्यमातून सरकार पैसा कलेक्ट करणार, तो पैसा कशासाठी, पर्यावरण पूरक जे उपक्रम आहेत त्या पायाभूत सुविधांच्या मध्ये गुंतवण्यासाठी हा ग्रीन बॉन्ड कुठल्या महानगरपालिकेने आणलेला आहे, इंदोर या महानगरपालिकेने आणलेला आपल्याला दिसतं. तसं आपल्या केंद्र सरकारने सुद्धा सार्वभौम हरित बॉन्ड आणलेले आहेत, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा किंवा जल ऊर्जेच्या. याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता फार कमी आहे. इथं प्रश्न येऊ शकतो की PM मित्र पार्क याला मंजुरी मिळालेली आहे. म्हणजे देशात टोटल 7 PM मित्र पार्क योजना किंवा ज्याला आपण प्रोजेक्ट म्हणू, की ज्याच्या माध्यमातून वस्त्र उद्योग मेगा टेक्सटाईल जे प्रोजेक्ट्स आहेत ते 7 प्रोजेक्ट काय केलेत, त्याला फायनली सरकारकडून मंजुरी मिळाली. आणि यामध्ये महाराष्ट्रात अमरावतीमध्ये यातला एक 7 मधला एक काय होणार आहे, PM पार्क या ठिकाणी होणार आहे, ज्याच्या माध्यमातून थेट 1 लाख लोकांना रोजगार मिळेल, तर 2 लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. 5E चा वापर करण्यात आलेला आहे, 5F चा ऍक्च्युअली आहे, E झालेला आहे.
5F चा वापर आहे, फार्म टू फायबर, फायबर टू फॉरेन वगैरे असं जे त्याचा फुल फॉर्म आहे. त्या 5 स्टेज मधनं तो आपण काय करणार आहे, एक्सपोर्ट करणार आहे, फॅशन, फॉरेन वगैरे वगैरे. तर महाराष्ट्रात कुठे होणार आहे, अमरावती या ठिकाणी ते होणार असलेलं आपल्याला दिसतं. ओके, चला नेक्स्ट आहे बघा, सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम ज्याला आपण MSME म्हणतो, त्याच्या अनुषंगाने काही मुद्दे या ठिकाणी चर्चेत आलेले आपल्याला दिसतात बघा. त्यामध्ये एक योजना आहे लीन योजना, जी MSME साठी आलेली आहे, की या उद्योगाला स्पर्धात्मक बनवणं, त्यांच्या माध्यमातून जागतिक दर्जाचं उत्पादन त्यांना तयार करायला, त्यांची गुणवत्ता, त्यांची उत्पादकता सुधारणं, यासाठी लीन योजना आणलेली आहे. लीन योजना कशासाठी आहे, तर सूक्ष्म लघु मध्यम उपक्रमासाठी असलेली दिसते. सेम तसं आणखीन एक आहे बघा, विवाद से विश्वास 2.0, की ज्याच्यामध्ये व्यवसाय सुलभतेच्या अनुषंगाने सरकार काय करणार आहे, सरकार आणि जे व्यावसायिक आहे यांच्यामधले जे वाद तंटे आहेत साधारणपणे 30 सप्टेंबर 2022 पर्यंत, तर हे वाद विवाद या योजनेअंतर्गत, विवाद से विश्वास योजनेअंतर्गत काय केलं जाणार, सोडवले जाणार आहेत. तशी आणखीन एक आली होती शून्य दोष शून्य प्रभाव योजना, की ज्याच्यामध्ये भारतीय MSME ज्या कंपन्या आहेत त्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवणं, भांडवलात सुलभ प्रवेश देणं, यासाठी शून्य दोष शून्य प्रभाव योजना आली होती. ओके, चला नेक्स्ट, ज्याच्यावरती प्रीला प्रश्न होता 30 एप्रिलच्या, की देशातलं पहिलं गोल्ड ATM, सोन्याचं ATM कुठे झालेलं आहे, हैदराबादला झालंय. दुबई नंतरचं जगातला दुसऱ्या नंबरचा आहे. आणि हेच हैदराबाद शहर, की जे चौथ्या औद्योगिक क्रांतीचं मुख्यालय म्हणून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं हैदराबादला घोषित केलेलं आपल्याला दिसतं, की चौथ्या औद्योगिक क्रांतीचं ते काय, तर क्षेत्र असलेलं दिसतं किंवा शहर असलेलं दिसतं. नेक्स्ट IMP, केरळ राज्य चर्चेत आलेलं आहे का, तर देशातलं पहिलं पूर्ण डिजिटल बँकिंग राज्य असलेलं दिसतं, ते म्हणजे केरळ. आणि केरळ मधला एखादा जिल्हा जर विचारला तर पहिला जिल्हा कोणता आहे, तर तो आहे त्रिसूर, की जो डिजिटल बँकिंग अनुषंगानं परिपूर्ण असलेला आपल्याला दिसतो. नेक्स्ट आहे बघा, याच्यावरती सुद्धा मेन्सला प्रश्न झाला होता, धरोहर पणजी, की ज्या ठिकाणी राष्ट्रीय सीमा शुल्क आणि GST संग्रहालय जे आहे, GST संग्रहालय कुठे स्थापन झालेलं आहे, धरोहर पणजी गोवा, आणि ज्याचं उद्घाटन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेलं आहे. आणि इथं प्रश्न आयोगानं विचारला होता मागच्या मेन्सला. ओके, चला पुढचा मुद्दा आहे बघा, तो म्हणजे की इजिप्त हा ब्रिक्स बँक जे आहे, आपण ज्याला न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणतो, या न्यू डेव्हलपमेंट बँकेचा चौथा नवीन सदस्य देश तो म्हणजे कोणता ठरलाय, इजिप्त. कारण यापूर्वी बघा बांगलादेश, उरुग्वे आणि UAE हे NDP चे सदस्य झाले होते. आता चौथा देश कुठला झालेला आहे, इजिप्त. बघा, ब्रिक्स बँकेचे वेगळे देश झालेले आहेत आणि ब्रिक्स संघटनेचे वेगळे झालेत. ब्रिक्स संघटनेचे 6 देश नवीन झालेले आहेत. तर ते आपण आपल्या वन डे सेशन मध्ये, आपल्या बॅच मध्ये सुद्धा ते घेतलेलं आहे. ओके, चला नेक्स्ट आहे बघा, अमेरिका. 2022-23 मध्ये भारतातला सर्वात मोठा व्यापार भागीदार देश भारताचा कोणता राहिलेला आहे, तर तो अमेरिका. अमेरिकेसोबत 128.55 अब्ज डॉलर एवढा व्यापार आपला अमेरिकेबरोबर झाला. भारताचा व्यापार पहिला अमेरिका, चीन आणि UAE या देशांबरोबर होतो. आणि भारताची जे निर्यात सगळ्यात जास्त कुठल्या देशाला होत असेल तर ते अमेरिकेला होते. पण जर आयातीचा विचार केला तर आयात आपण अजूनही चीन कडून सगळ्यात जास्त करतो. म्हणजे आयात निर्यात या दोन्हींचं एकत्रीकरण केलं तर सगळ्यात मोठा व्यापार भागीदार देश कोणता आहे, तर तो अमेरिका असलेला आपल्याला दिसतो. नेक्स्ट सिंगापूर, की जी जगातील सर्वात मोठी मुक्त अर्थव्यवस्था आहे असं सांगितलेलं आहे फ्रेझर इन्स्टिट्यूट अहवालानुसार. आणि ज्याच्यासोबत सिंगापूर सोबत आपण UPI चा वापर सुद्धा अलीकडे केलेला आहे. आणि अलीकडे भारत आणि UAE यांचा जो व्यापार आहे तो स्थानिक चलनामध्ये होणार असं त्या दोन्ही देशातल्या बँकांच्या मध्ये काय झालं दिसतो, करार झालेला आपल्याला दिसतो. ओके, चला नेक्स्ट मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याला बघायचा की काही लोक जी चर्चेत आलेली आहेत आर्थिक क्षेत्राशी संबंधित. आता या ठिकाणी एक नाव आहे, एक ठिकाण आहे बघा, धोलेरा गुजरात. या ठिकाणी भारतातला पहिला सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प काय केला जाणार, उभारला जाणार आहे. सेमीकंडक्टरला अलीकडे किती मागणी आहे आपल्याला माहिती आहे. नेक्स्ट आहे पाटणा महानगरपालिका, जी CBDC चलन याचा स्वीकार करणारी पहिली महानगरपालिका आहे. सेंट्रल बँक डायरेक्ट चलन ज्याला आपण म्हणतो की CBDC, जे मध्यवर्ती बँकेने आणले असतं, एक ई चलन ज्याला आपण म्हणू, कागदी चलनासारखंच ई चलन असतं, ते त्याचा स्वीकार करणारी कुठली महानगरपालिका आहे, पाटणा. नेक्स्ट हैदराबाद. या ठिकाणी काय झालं बघा, की देशातलं पहिलं 100% महिलांच्या मालकीचं औद्योगिक जे काय तिथं पार्क आहे तर ते पार्क झालेलं आपल्याला दिसतं. औद्योगिक पार्क कुठे आहे, तर तो औद्योगिक पार्क हैदराबाद मध्ये आहे. ओके, आता चर्चेतल्या व्यक्ती बघा, यामध्ये पहिलं नाव आहे अजय बंगा. आता हे अजय बंगा कोण, तर जागतिक बँक ज्याला आपण वर्ल्ड बँक म्हणतो, या वर्ल्ड बँकेचे 14वे अध्यक्ष म्हणून 5 वर्षासाठी त्यांची निवड झाल्या. आणि पहिले भारतीय अमेरिकन वंशाचे व्यक्ती आहेत की जे वर्ल्ड बँकेचे काय झाले अध्यक्ष झाले दिसतात. आता त्यांचं शिक्षण बघितलं तर दिल्लीमध्ये BA झालेलं आहे इकॉनॉमिक्स मध्ये, त्याच्यानंतर अहमदाबाद IIM अहमदाबाद मध्ये शिकलेले आहेत. आणि मास्टर कार्ड कंपनी असेल त्याचे अध्यक्ष CEO होते, जनरल अंटलाटिक कंपनीमध्ये होते. त्यांना आपण भारत सरकारनं बघा 2016 मध्ये पद्मश्री
पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. म्हणजे वर्ल्ड बँकेचे सध्या अध्यक्ष कोण आहेत? अजय बंगा, भारतीय अमेरिकन वंशाचे. आता वर्ल्ड बँकेची स्थापना 1945 ला झाली. वॉशिंग्टन डीसी ला त्याचं काय होतं? मुख्यालय होतं. आणि भारतातर्फे कार्यकारी संचालक म्हणून सध्या तिथं परमेश्वरन अय्यर आहेत, जे आपले नीती आयोगाशी संबंधित व्यक्ती होते, ते कार्यकारी संचालक आहेत. अध्यक्ष कोण झालेत? अजय बंगा. आणि याच वर्ल्ड बँकेच्या मुख्य अर्थतज्ञपदी इंदरमित गिल यांची काय झालेली दिसते? निवड झालेली आहे. आयोग इथं आपल्याला फसवू शकतो की वर्ल्ड बँकेच्या मुख्य अर्थतज्ञपदी कुणाची निवड झाली. पहिलाच ऑप्शन दिला जाऊ शकतो अजय बंगा. म्हणजे बघा, मुख्य अर्थतज्ञ कोण झालेत? इंदरमित गिल. आणि अध्यक्ष विचारलं तर अजय बंगा झालेत. नाही वर्ल्ड बँक म्हटलं की अजय बंगा, असं कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवून जाऊ नका. तर मुख्य अर्थतज्ञपदी कोण आहेत? इंदरमित गिल. कौशिक बसू भारताचे यापूर्वी या पदावर होते, त्यांच्यानंतरचे दुसरे भारतीय आहेत इंदरमित गिल, जे काय झाले दिसतात. तर या ठिकाणी वर्ल्ड बँकेच्या मुख्य अर्थतज्ञपदी जसं पुढचं नाव आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे कोण आहेत? तर त्या आहेत गीता गोपीनाथ. कोण आहेत? गीता गोपीनाथ. ज्यांच्यावरती आयोगानं मेन्सला काय केला होता? प्रश्न विचारला होता. ओके, आता त्यांच्याबद्दलची माहिती आपण घेऊया. बघा, गीता गोपीनाथ या काय झालेल्या आहेत? तर IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या उपव्यवस्थापकीय महासंचालक म्हणून त्यांची निवड झालेली आपल्याला दिसते. यापूर्वी त्या IMFच्या काय होत्या? तर पहिल्या महिला मुख्य अर्थतज्ञ असलेल्या आपल्याला दिसतात. आता त्या त्याच्या वरच्या पोस्टला गेल्यात, उपव्यवस्थापकीय महासंचालक म्हणून निवड झाल्या. आणि गेल्या वेळी त्यांची निवड IMFच्या हॉल ऑफ फेम मध्ये झालेली आपल्याला दिसते. आणि या दोन्ही मुद्द्यावर आयोगानं प्रश्न विचारला होता. IMFच्या हॉल ऑफ फेम मध्ये याच्या अगोदर रघुराम राजन भारताचे हे काय झाले होते? त्यांची त्या ठिकाणी माहिती किंवा त्यांचं जे काही कारकीर्द आहे त्याच्याबद्दलचं मेन्शन करण्यात आलं होतं. आता दुसरं कोण आलेलं दिसतं? तर गीता गोपीनाथ, ज्या सध्या उपव्यवस्थापकीय महासंचालक आहेत. आता IMF ची स्थापना 1945 ला झाली. काम सुरू कधी झालं? सदस्य 190 आहेत, अंडोरा देश वगैरे. फक्त IMFच्या अध्यक्ष लक्षात ठेवा क्रिस्टलिना जॉर्जिवा, या सध्या IMFच्या अध्यक्ष असलेल्या आपल्याला दिसतात. नेक्स्ट आहे बघा, कृष्णमूर्ती व्ही सुब्रमण्यम. कोण आहेत? कृष्णमूर्ती व्ही सुब्रमण्यम, की जे IMF मध्ये कार्यकारी संचालक म्हणून त्यांची 3 वर्षासाठी भारतातर्फे निवड झालेली आहे. कार्यकारी संचालक म्हणून कृष्णमूर्ती व्ही सुब्रमण्यम, की जे देशाचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार, चीफ ज्याला आपण म्हणू इकॉनॉमिक्स ऍडवायझर आपण म्हणतो, CEA, तर ते होते अगोदर कोण? कृष्णमूर्ती सुब्रमण्यम, जे IMF मध्ये आता कार्यकारी संचालक म्हणून सुरजित भल्ला यांच्या जागी निवड झालेले आहेत. त्यांचं शिक्षण IIT कानपूर मधून त्यांनी बीटेक केलेलं आपल्याला दिसतं. ओके, तर ही 3 नावं सुद्धा आपल्यासाठी काय महत्वाची आहेत. ओके, चला पुढचं नाव बघू आपण. ते नाव आहे बघा, एक म्हणजे डिल्मा रोसेफ. वन लाईनरला प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत. डिल्मा रोसेफ, ज्या न्यू डेव्हलपमेंट बँक, ज्याला आपण NDB किंवा ज्याला आपण ब्रिक्स बँक म्हणतो, या ब्रिक्स बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कुणाची निवड झालेली आहे? डिल्मा रोसेफ यांची. मार्कोस ट्रायझो यांच्या जागी आल्या आणि त्या ब्राझीलच्या आहेत. कुठल्या देशाच्या आहेत? ब्राझीलच्या. ज्या न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या काय झाले दिसतात? अध्यक्ष झालेले दिसतात. आता NDB ची स्थापना 2014 झाली. यांच्याचं मुख्यालय शांघायला आहे. सध्या 5+4 मगाशी आता आपण देश पहिला होता इजिप्त. न्यू डेव्हलपमेंट बँकेचा सदस्य कुठला देश झाला? इजिप्त. आणि त्याच्या अध्यक्ष कोण झाला? डिल्मा रोसेफ, ज्या ब्राझीलच्या आहेत, पहिल्या महिला अध्यक्ष झालेल्या दिसतात. IMP नेक्स्ट मुद्दा आहे तो म्हणजे शक्तिकांत दास, की ज्यांना जगातील सर्वोच्च केंद्रीय बँकर हा पुरस्कार A+ रेटिंग त्यांना मिळालेला आहे. ग्लोबल फायनान्स मासिक जे अमेरिकेतला आहे त्यांनी शक्तिकांत दास यांना काय म्हटलंय? सर्वोच्च केंद्रीय बँकर हा एक मिळालाय. पण आणखीन एक पुरस्कार मिळालाय, गव्हर्नर ऑफ द इयर. म्हणजे केंद्रीय बँकर गव्हर्नर ऑफ द इयर कोण आहे? तर भारताचे शक्तिकांत दास. जे सध्या आपले काय आहेत? तर ते आपल्या देशाचे जे RBIचे काय दिसतात? 25वे गव्हर्नर आहेत. IAS अधिकारी होते आधी. आणि यांना हे दोन्ही पुरस्कार का दिलेत, केंद्रीय बँकर आणि गव्हर्नर ऑफ द इयर? तर वाढती महागाई त्यांनी नियंत्रणात आणलेली दिसते आणि आर्थिक वाढीचं लक्ष, चलन स्थिरता, पैशाचं मूल्य स्थिर राखलं, या कार्यासाठी त्यांना दिलेलं आहे. कोविड काळात त्यांनी जे निर्णय घेतले, आर्थिक निर्णय, तर त्याच्या अनुषंगाने जी अर्थव्यवस्था स्थिरावलेली आहे आपली किंवा स्थिरता प्रदान केलेली आहे, या कामासाठी, महागाई नियंत्रित करून या कामासाठी त्यांना हे दोन्ही पुरस्कार, की सर्वोच्च केंद्रीय बँकर आणि गव्हर्नर ऑफ द इयर, हे दोन्ही पुरस्कार त्यांना मिळालेले आपल्याला दिसतात. नेक्स्ट नाव आहे बघा उर्जित पटेल, की आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक, ज्याला AIIB म्हणतो, याच्या उपाध्यक्षपदी कुणाची निवड झालेली आहे? तर उर्जित पटेल यांची निवड झालेली आहे, जे आपल्या RBIचे काय होते? तर 24वे गव्हर्नर होते. कितवे? 24वे. आपण बघितलं होतं 25वे गव्हर्नर कोण झालेत? तर 25वे झालेले दिसतात आपल्याला, ते म्हणजे शक्तिकांत दास, जे सध्या काय दिसतात आपल्याला? शक्तिकांत दास,
की ज्यांना 2 पुरस्कार मिळालेले आहेत. ओके, चला अजून काही लोक आहेत की जे आर्थिक क्षेत्रातली महत्वाचे चर्चेत आले होते. वन लाईनरला प्रश्न आला होता बघा. पहिला मुद्दा, माधवी पुरी बुच ज्या सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या यांच्यावरती सुद्धा प्रश्न आला होता. तसं परमिंदर चोप्रा यांच्यावर प्रश्न येऊ शकतो बघा. IMP करून ठेवा की पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण झालेल्या आहेत PFCच्या, तर त्या परमिंदर चोप्रा आहेत. तर नेक्स्ट आहे अलका मित्तल. ONGC जी ऑइल नॅचरल गॅस कंपनी जी आहे त्याच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण झाल्या आता अलका मित्तल. या तिन्ही महिलांवर सुद्धा परत एकदा जोड्या लावा टाईप मध्ये किंवा सिंगल लाईन मध्ये प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट नाव आहे बघा BVR सुब्रमण्यम. जे आपली नीती आयोग आहे त्या नीती आयोगाचे नवे CEO म्हणून BVR सुब्रमण्यम यांची निवड झाली. परमेश्वरन अय्यर यांच्या जागी मगाशी यांचं नाव बघितलं होतं आपण. परमेश्वरने वर्ल्ड बँकेमध्ये भारतातर्फे कार्यकारी संचालक म्हणून निवडलेले आहेत. ओके, तर त्यांच्या जागी आलेत आता BVR सुब्रमण्यम. हे 1987च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी काम केले. नीती आयोग कधी स्थापन झाला 2015ला आणि त्याचे अध्यक्ष कोण असतात पंतप्रधान. तर नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी सध्या अलीकडे कोणाची निवड झालेली आहे तर सुमन बेरी यांच्या जागी यांची निवड झाली. सुमन बेरी यांची नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी निवड. राजीव कुमार यांच्या जागी ते काम करणार आहेत. बाकी बऱ्याच ठिकाणी त्यांनी काम केले. वर्ल्ड बँक असेल, शेल इंटरनॅशनल मध्ये त्यांनी काम केलं दिसतं. सुमन बेरी. नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात मित्र संस्था स्थापन झालेली आहे. कोणती? मित्र. या मित्र संस्थेच्या CEO पदी प्रवीण सिंह परदेशी. म्हणजे बघा, नीती आयोगाचे CEO सुब्रमण्यम आणि मित्रचे CEO प्रवीण सिंह परदेशी हे झालेले दिसतात. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो मित्र, त्याचा फुल फॉर्म आहे. तर त्याचे ते काय झाले CEO झालेत. आता तसं बघितलं तर मित्रची स्थापना झाली होती 11 नोव्हेंबर 2022ला आणि अध्यक्ष कोण असतात? मुख्यमंत्री. जसं नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. तसं मित्रचे अध्यक्ष मुख्यमंत्री. आणि उपाध्यक्षपदी बघा आपल्या इथं 2 व्यक्ती आहेत. एक अजय आशर आहेत आणि दुसरं राजेश क्षीरसागर. आणि आता CEO कोण झालेत? प्रवीण सिंह परदेशी झालेले आपल्याला दिसतात. ओके, या नावावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. चला नेक्स्ट आहे बघा V अनंत नागेश्वरन की जे देशाचे 18वे काय झालेत मुख्य आर्थिक सल्लागार, ज्याला चीफ इकॉनॉमिक्स ऍडवायझर आपण म्हणतो, ते झालेत ज्यांनी तक्षशिला संस्थेची स्थापना केली होती. संस्थापक आहेत त्याचे. नेक्स्ट नाव आहे बघा राजीव करंदीकर की ज्यांची राष्ट्रीय सांख्यिकी आयोग याचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आहे. गणित तज्ञ आहेत, मानसशास्त्रज्ञ आहेत. आता आपल्याला माहित असेल सांख्यिकी आयोग C रंगराजन आयोगाच्या समितीच्या शिफारशीनुसार 2006 मध्ये स्थापन झाला होता आणि ज्याचं मुख्यालय मुंबईला असलेलं आपल्याला दिसतं. तर राजीव करंदीकर सांख्यिकी आयोगाचे काय झाले दिसतात? अध्यक्ष झालेले आहेत. तर सिद्धार्थ मोहती LIC चे लाईफ इन्शुरन्स कंपनीचे अध्यक्ष झालेत. M कुमार यांच्या जागी त्यांची निवड झालेली आहे. यापूर्वी ते LIC चे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO होते. असे असलेले दिसतात. आता इतर काही महत्वपूर्ण निवडी आहेत बघा, जसं N जानकीराम आणि राजेश्वर राव हे RBI चे डेप्युटी गव्हर्नर म्हणून त्यांची निवड झाल्या. तर अमित अग्रवाल की युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI च्या CEO पदी कोणाची निवड झालेली आहे? अमित अग्रवाल. तर रजनीश कुमार जे माजी SBI चे अध्यक्ष होते तर त्यांची मास्टर कार्ड ऑफ इंडिया या कंपनीचे अध्यक्ष म्हणून त्यांची काय झाली दिसते? निवड झालेली आपल्याला दिसते. तर एक मिनिट. बघा नेक्स्ट नाव कोणाचं आहे तर राजारामन की आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा प्राधिकरण जे गुजरातमध्ये त्याच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. तर संजय कुमार अग्रवाल अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ जे आहे तर त्याच्या अध्यक्षपदी निवड झाली दिसते. तर KV शाजी यांची नाबार्डच्या अध्यक्षपदी निवड झालेली आपल्याला दिसते. आणखीन काही मुद्दे आहेत बघा, जसं 50वी GST बैठक ही पार पडलेली आपल्याला दिसते. ठिकाण महत्वाचं आहे. कुठं पार पडलेली आहे? नवी दिल्ली. आणि याच्या अध्यक्ष अर्थमंत्रीच असतात. तर त्या कोण आहेत? निर्मला सीतारामन. आणि या 50व्या GSTच्या बैठकीत काय निर्णय झाला की GST न्यायाधिकरण स्थापन करायचं. आणि या बैठकीत अनेक निर्णय झाला होता की भारतातलं जे ऑनलाईन गेमिंग आहे आणि कसिनोज आणि घोड्यांच्या ज्या शर्यती आहेत यांच्यावरती 28% GST लावायचा असं या बैठकीत निर्णय झाला 50व्या बैठकीत. आणि त्या संदर्भातलं जे विधेयक आहे वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक तर राष्ट्रपतींची त्याला मंजुरी मिळालेली आहे ऑगस्ट 2023ला. म्हणजे आता काय होणार आहे तर ऑनलाईन गेमिंग आणि कसिनो आणि घोड्यांच्या शर्यतीवर 28% GST लागणार आहे.
नेक्स्ट मुद्दा आहे बघा, 2000 ची नोट ही काय झालेली आहे, बंद झालेली आहे. याची घोषणा 19 मे 2023 ला देशाच्या अर्थमंत्र्यांनी केली होती, सॉरी आरबीआयच्या गव्हर्नरनी केली होती. आणि याची अंतिम मुदत, ती नोट बँकेत जमा करून पैसे बदलून घेण्याची जी अंतिम मुदत होती ती 30 सप्टेंबर 2023 असलेली आपल्याला दिसते. आता ही 2000 ची नोट चलनात आली होती ज्यावेळी नोटबंदी झाली होती त्याच्यानंतर 8 नोव्हेंबर 2016 ला. आकार किती आहे किंवा त्याच्या मागील बाजूस मंगळयान आणि स्वच्छ भारत याचं जे काय चित्र आहे तर ते आपण बघितलं होतं. आणखीन एक मुद्दा महत्वाचा की 50 कोटी जनधन खाती ही काय झाली पूर्ण झाली आहेत. म्हणजे जनधन योजना ज्यावेळी सुरू झाली होती 28 ऑगस्ट 2014 ला, तर त्याचा उद्देश काय होता की सर्व कुटुंबांना बँकिंग सेवे प्रणालीशी जोडणी करणे, त्यांना सेवा बँकिंग सेवा देणं आणि सर्वसमावेशक आर्थिक विकास करणं. या अनुषंगाने 28 ऑगस्ट 2014 ला ही जी जनधन योजना 0 रुपयात अकाउंट बँकेत काढायला तुम्हाला मिळत होतं. तर याला आता ऑगस्ट 2023 मध्ये किती कोटीचा टप्पा पूर्ण केलाय, तर 50 कोटीचा जनधन खात्यांचा टप्पा हा काय झाला दिसतो, पूर्ण झालेला आपल्याला दिसतो. ओके, चला नेक्स्ट आहे बघा की महाराष्ट्र शासनानं नवीन वस्त्रोद्योग धोरण हे काय केलेलं दिसतं, तर मंजूर केलेलं आहे किंवा त्याला मान्यता दिलेली आहे. 2023 ते 2028 या 5 वर्षासाठी हे काय असेल तर नवे वस्त्रोद्योग धोरण, ज्याच्यामध्ये 25,000 कोटीची गुंतवणूक आकर्षित करायची आणि 5 लाख रोजगार ही निर्मिती करायची, हे एक मुख्य उद्देश असलेला आपल्याला दिसतो. आता रेमिटन्स बघा, परदेशात जे आपली लोक राहतात आणि भारतात जो काय पैसा पाठवतात त्याला आपण रेमिटन्स म्हणतो. तो परकीय डॉलर स्वरूपात असतो किंवा अन्य चलनाच्या स्वरूपात. तर भारत 2008 पासून रेमिटन्स मध्ये पहिल्या स्थानी असलेला दिसतो आणि या वर्षी 2022-23 मध्ये 112.5 अब्ज डॉलरचं रेमिटन्स आपल्याला काय झालंय, प्राप्त झालंय. 26% ती वाढ झालेली आपल्याला दिसते. ओके, IMP मुद्दा आहे बघा, महाराष्ट्र राज्य आर्थिक सल्लागार परिषद. जी आर्थिक सल्लागार परिषद ज्याचे अध्यक्ष म्हणून एन चंद्रशेखरन, जे सध्या टाटा ग्रुपचे अध्यक्ष आहेत आणि ज्यांना पुरस्कार सुद्धा आपण दिलेला आपल्याला दिसतो. ऑस्ट्रेलियाचा पुरस्कार असेल तो रतन टाटा मिळाला, ऑर्डर ऑफ द ऑस्ट्रेलिया, किंवा एन चंद्रशेखर यांना सुद्धा फ्रान्सचा एक पुरस्कार मिळालेला आहे. तर यांना या महाराष्ट्र राज्य आर्थिक सल्लागार परिषदे अध्यक्षपदी निवडलेला आहे. बाकी सदस्य वगैरे आहेत. आणि ही जी आर्थिक सल्लागार परिषद आहे याचा उद्देश काय, तर राज्याची अर्थव्यवस्था जी आहे ती 1 लाख कोटी डॉलर्स म्हणजे ज्याला आपण 1 ट्रिलियन म्हणू, ती करायची 2027 पर्यंत. तर 2047 पर्यंत 3.5 ट्रिलियन एवढी करायची आहे. म्हणजे मोदींनी ठरवलेलं आहे की 2027 पर्यंत आपली अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन व्हावी, तर त्यातली 1 ट्रिलियन आपली असावी, असं या आर्थिक सल्लागार परिषदेचा काय असेल, उद्देश असेल. ओके, चला. आणि काही आर्थिक क्षेत्राशी संबंधित लोक की ज्यांची निधन झालेलं आहे, वन लाइनर मध्ये त्यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो की ज्याच्यामध्ये बघा डॉक्टर व्ही कृष्णमूर्ती ज्यांचं गेल्या वर्षी निधन झालं 2022 मध्ये. तर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे PSU जनक किंवा ज्यांना टर्न अराउंड मॅन म्हणून ओळखलं जातं त्यांचं निधन झालेलं आहे. तर BK सिंगल ज्यांना भारतीय इंटरनेटचे जनक आणि VSNL ज्याला विदेश संचार निगम लिमिटेड त्याचे अध्यक्ष होते, ते म्हणजे कोण, BK सिंगल. तर जमशेदजी इराणी ज्यांना स्टील मॅन ऑफ इंडिया असं म्हटलं जात होतं, त्यांचं सुद्धा गेल्या वर्षी काय झालंय, निधन झालंय. यांच्याबद्दलची माहिती आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा आपण दिलेली आहे. द लास्ट आवर रिव्हिजन आपलं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये यांच्याबद्दलची माहिती ही दिलेली आहे. ओके, तर अशा पद्धतीनं ज्या काय आर्थिक क्षेत्रातल्या ज्या महत्वाच्या घडामोडी आहेत तर त्या आपण काय केल्यात या ठिकाणी बघितलेल्या आहेत. ओके, तर आणखीन काही जे असतील तर त्या संदर्भातले जे काय माहिती असेल ते आपल्या चॅनेलवरती येत जाईल. आपल्या टेलिग्राम चॅनेललाही जॉईन व्हा आणि आपल्या युट्यूब चॅनेल बाबतचं जे काही माहिती आहे तर ती माहिती आपल्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा ती द्या. ओके, चालेल. थँक्यू. ऑल द बेस्ट.